राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या दोन्ही पक्षातील नेत्यांचं विलिनीकरणावर अजूनही एकमत झालेलं नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलिनीकरणाचा मुद्दा टाळताना दिसतायत, तर शरद पवारांच्या गटातील नेते ही चर्चा पूर्ण झाली होती असं सांगतात। दरम्यान कुणाच्या हातात विलिनीकरणाची दोरी आहे असा सवाल आता उपस्थित होतोय। राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं काय पाहूयात। वहिनी खरं तर 2 दिवस काल परवा दिल्लीला होत्या। देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री या दोघांना त्या भेटल्यात। राज्य शासनाच्या वतीनं जे काय कामं किंवा काय जे दादा असताना जे पेंडिंग विषय त्याच्याशी साधक बाधक वहिनींची चर्चा झालेली आहे। अजून वहिनी आल्यानंतर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज या विषयावर तर मी बोलण्यापेक्षा स्वतः वहिनी आणि आमचे वरिष्ठ या बाबतीमध्ये योग्य तो आपल्या सर्वांना बोलतील आणि योग्य तो निर्णय घेतील। दादांनी जर पुढल्या चर्चा केल्या असतील तर आम्ही त्यामध्ये शंका आणण्याचं कारण आहे किंवा आम्ही त्या नाकारत नाही, परंतु आज दादांच्या पश्चात या ज्या काही चर्चा सुरू आहेत यावरती मला असं वाटतं की सुनित्रा वहिनी आता उत्तराधिकारी म्हणून संपूर्ण जबाबदारी सांभाळून काम करतायत। आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित घ्यायच्या, करायच्या, विलीनीकरण करायचंय, मर्ज करायच्या, या ज्या काही सातत्यानं चर्चा सुरू आहेत यावर सर्वस्वी अधिकार सुनित्रा वहिनीच घेतील। तर अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर हा घात की अपघात यावरून अनेक दावे केले जात आहेत। त्यात आता अमोल मिटकर यांनी देखील आणखी एक शंका उपस्थित करत भर घातली आहे। अहमदाबाद दुर्घटनेचा दाखला देत असंच काहीसं अजित पवारांच्या प्रकरणात झालंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पायलटकडून फ्युएल स्विच बंद केल्याचा दाखला देत अमोल मिटकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तर मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांनी या अपघाताची उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीचं पत्र दिलेलं आहे। अहमदाबादचा जो विमान अपघाताचा हे आलाय की पायलटने जानबूझकर बंद किया फ्युएल स्विच, तर अशा प्रकारचं काही घातपात दादांचा झाला आहे का? तसं स्विच काही बंद केलेलं आहे का? ते विजयदुर्गला ते विमान जाणार होतं, इतकं फ्युएल त्यात भरलेलं होतं, ते अचानक त्याच ट्रिपवर कसं उतरलं? त्याच्यामुळे ह्या अनेक शंका कुशंका त्यांनी त्यातून मांडल्या आणि म्हणून त्यांनी जे काही पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली। त्या मागणीशी मी सहमत आहे। अजित पवारांचा आकस्मिक मृत्यू हे धक्कादायक आहे। सुनेत्रा पवार अजित पवारांचा वारसा नक्की पुढे नेतील, मंत्री उदय सामंतांनी हे वक्तव्य केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।